नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर प्रवीण लोंढे, सहाय्यक प्राध्यापक, दूरशिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर। विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी MA मराठी या अभ्यासक्रमातील सत्र 4 मधील वाङ्मयीन संस्कृती या विषयाच्या घटक क्रमांक 2 च्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत। घटक क्रमांक 2 हा वाङ्मयीन संस्कृती संघर्ष असा असून मागील काही लेक्चर्समध्ये आपण वाङ्मयीन संस्कृती संघर्ष, अभिजात बहुजन संस्कृती संघर्ष, श्लील शिवाय भाषाशुद्धीची चळवळ या संदर्भातली चर्चा केली। आज आपण या ठिकाणी श्लील अश्लीलतेचे संबंधीचे वाद हे बाहुपाध्ये आणि बासी मर्ढेकर या दोघं साहित्यिकांच्या अनुषंगाने करणार आहोत। ही चर्चा करत असताना दूरशिक्षण केंद्रांतर्गत जे काही स्वअध्ययन साहित्य निर्माण करण्यात आले त्या स्वअध्ययन साहित्याचा आधार आपण या ठिकाणी घेतला आहे। मित्रहो, स्वतंत्र देशाच्या प्रत्येक नागरिकाला विविध प्रकारची स्वातंत्र्य आहेत, पण स्वातंत्र्यासोबत काही नियम सुद्धा आहेत। यामध्ये प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। लेखन आणि भाषण या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही समाजाने काही निर्बंध घातले आहेत। समाजाने स्वातंत्र्याचा दुरुपयोग होऊन समाज विघातक कृत्ये घडू नये ही त्यामागील भूमिका असते। उच्चार स्वातंत्र्य व लेखन स्वातंत्र्य यामध्येही हा नियम पाळला जातो। नियमभंग होत असेल तर समाज त्याविरुद्ध निदर्शने करण्याचा हक्कही इतर व्यक्तींना देत असतो। लेखनातून किंवा भाषणातून हिंसेला चेतावणी देणं, खून, मारामारी, बलात्कार, शारीरिक हिंसा, दंगल घडवून आणणं अशा गोष्टींना चालना मिळत असेल तर या सर्व गोष्टी समाज विघातक ठरतात। त्यामुळे अशा गोष्टी वेळीच थांबवण्यासाठी ही नियमने समाज प्रत्येकाला घालत असतो। साहित्यात देखील काही गोष्टी प्रतिकात्मक पद्धतीने नोंदवल्या जातात। समाजाचे वास्तववादी चित्रण करत असताना समाज घटकांचा चेहरा नेमका रेखाटण्यासाठी साहित्यात व त्या समाज घटकांची व्यावहारिक भाषा वापरली जाते। मग अशा गोष्टी अश्लील म्हणून नोंदवाव्या का असा प्रश्न निर्माण होतो। या संबंधी मराठी समीक्षा विभागामध्ये विविध मते नोंदवली गेली। त्यानुसार या दोन्ही संकल्पनांचे स्पष्टीकरण इथे होणे गरजेचे आहे। श्लील व अश्लील या दोन्ही संकल्पना साहित्यशास्त्रातील नसून त्या मानवी भावभावना व नीतिशास्त्राशी जोडलेल्या संकल्पना आहेत। अशा शब्दांचे उच्चारण हे वैद्यकशास्त्रात किंवा न्याय व्यवहारामध्ये केल्यास ते अश्लील ठरत नाही, कारण तेथे त्यांची अपरिहार्यता असते। ते प्रतिकात्मक पद्धतीने तेथे उच्चारणे हे अर्थाला बाधा आणणारे ठरते। तसेच एकच एक अर्थ प्रकट करण्यासाठी प्रतिकात्मक पद्धतीच्या शब्दांचाही वापर त्यामध्ये अयोग्य ठरतो। मात्र साहित्य व्यवहारात असे असत नाही। शारीरिक अवयवांचे, हालचालींचे किंवा कामभावनेचे उच्चारण साहित्यात प्रतिकात्मक पद्धतीने होऊ शकते। शिवाय द्वय अर्थता हे साहित्याचे वैशिष्ट्य असल्याने तेथे याला आडकाठी नसते। अश्लील या शब्दाची साहित्य विभागाच्या संदर्भात व्याख्या संज्ञा संकल्पना कोशामध्ये ज्या शब्दांच्या अनेक अर्थापैकी एक अर्थ असभ्य असतो त्यास असभ्य अर्थांतर असे म्हणतात व ज्या वाक्यातून असभ्य अर्थ दुसरा अर्थ उत्पन्न करतो त्या वाक्यास अश्लील हा पदार्थ दोष आढळतो अशी संज्ञा संकल्पनामध्ये व्याख्या केलेली आहे। साहित्यात एकाच शब्दाचे वाक्यातील वापरानुसार आणि वाचकनिष्ठतेनुसार वेगळा अर्थ बदलणे श्लील अश्लीलतेचा मुद्दा उपस्थित करणे हा करत असतो। तर श्लील अश्लीलते संबंधी मराठी साहित्य व्यवहारात विविध विचार प्रवाह आहेत।
मराठी संज्ञा संकल्पना कोशामध्ये या विविध विचार प्रवाहांचा सारांश आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर मित्रहो, शब्द हे अश्लील नसतात. ज्या संदर्भात ते वापरले जातात त्यानुसार ते श्लील अश्लील ठरतात. वाङ्मयात काव्यात्म भाववृत्तीच्या संदर्भात शब्दांचे उपयोजन होते. त्यामुळे तेथे वाच्यार्थाने शब्दांचा अर्थ लक्षात न घेता प्रतीक चिन्ह म्हणून त्या भाववृत्तीचा एक अंगभूत घटक म्हणून लक्षात घेणे जरुरीचे आहे. अश्लीलता हे साहित्याचे निकषत्व नसून ती नीतिशास्त्रातील आणि विधिशास्त्रातील संकल्पना आहे. अपक्व मनानुसार अनैतिक परिणाम घडण्याचा संभव असेल तेथेच हे चित्रण अश्लील ठरते. अश्लीलतेची जाणीव ही आधुनिक काळातील असून ती विसंवादी समाज मनाची द्योतक आहे असेही एक निरीक्षण आहे. त्यामुळे अश्लील व शृंगारिक यात फरक आहे. अश्लीलतेत सर्व लक्ष दैहिकतेकडे खेचले जाते. शृंगारिक वाङ्मय जीवनाच्या एका प्रभावी प्रेरणेचे विविध रूपातील जास्तीत जास्त संपूर्ण दर्शन दिसते. अशी श्लील अश्लीलतेच्या संदर्भातील मांडणी ही संज्ञा संकल्पना कोशामध्ये दिसून येते. या शब्द संकल्पनांचा विचार केल्यास अश्लील म्हणजे नेमकी काय यांची ओळख होण्यास आपणास मदत होते. मग साहित्याचा नेमका परिणाम वाचकांवर काय होतो हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरते. तर साहित्यातून निर्माण होणाऱ्या भावना ह्या रसात्मक व अहेतुक असतात. म्हणजेच एखाद्या गोष्टीचे वर्णन साहित्यातून होते तेव्हा वाचकांच्या मनात राग, प्रेम, द्वेष यासारखे रस उत्पन्न होतात. पण अशा रसांना साहित्यापुरतेच मर्यादित ठेवले जाते. जसे वास्तव जीवनात एखाद्या व्यक्तीचा राग आला असेल किंवा प्रेम वाटत असेल तर त्या विशिष्ट व्यक्तीवर तो राग काढून किंवा विशिष्ट व्यक्तीच्या मिलनानंतर ती भावना शमते असे साहित्यात घडत नाही. तर ती विशिष्ट भावना रसात्मक पातळीवरती निर्माण होते आणि ती शमनही पावते. मराठी साहित्य व्यवहारात अशा अनेक साहित्यकृती आहेत ज्यांच्यावर अश्लीलतेचे आरोप झाले. एवढेच नाही तर त्या संबंधित साहित्यकृतींवर आणि साहित्यकारांवर देखील अश्लीलते संबंधीचे खटकेही चालवले गेले दिसते. त्यामध्ये ब्रंधो कर्वे, बाहुपाध्ये, बासी मर्ढेकर, विंदा करंदीकर, नामदेव ढसाळ, दिनकर मनवर इत्यादी काही साहित्यिकांची नावे सांगता येतील. 1945 नंतरच्या मराठी कवितेला महत्त्व प्राप्त करून देणारे कवी म्हणजे बासी मर्ढेकर होय. दुसऱ्या महायुद्धानंतर तळागाळापासून हेलावलेल्या मानवी जीवनाचे चित्रण मर्ढेकरांच्या कवितेने रेखाटले. माणसाच्या जगण्यावर यंत्रयुगाची दाट छाया पसरली होती. त्यामध्ये माणसाचे मुंगीवत होत जाणे हे चिंताजनक होते. मानवी मनाच्या अप्रगट भावना निर्भीडपणे व्यक्त करण्याचे कामही या काळातील कवितेने केले. जीवनाची अर्थशून्यता, यंत्रयुगाची पोलादी पकड, निराशा यांनी ही कविता सामोरी जात होती. पण त्यासोबतच प्रचंड आशावाद व चिंतनशीलता ही सुद्धा गुणवैशिष्ट्ये या कवितेने सांभाळली होती. उदाहरणार्थ दणकट दंड स्नायू जैसे ही कविता याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. बडवीत टिटऱ्या, पिपात मेले ओल्या उंदीर, गणपत वाणी बिडी पिताना चावायचा नुसताच काढी आणि म्हणायचा बांधीन या जागेवरती माडी, किंवा अजूनही येतो वास फुलांना यासारख्या मर्ढेकरांच्या कवितांनी मराठी कवितेमध्ये नवीन पायंडा पाडला. कविता ही सौंदर्यवादाकडून वास्तववादाकडे वळली. मर्ढेकरांच्या कवितेचे हे श्रेय असले
तरी अनेक मराठी वाचकांना आणि टीकाकारांना मर्ढेकरांची ही कविता रुचत नव्हती. त्यामुळे मर्ढेकरांच्या अनेक कवितांवर दुर्बुद्धतेचे व अश्लीलतेचे आरोप झाले. एवढेच नाही तर त्यांच्या काही कवितांवर अश्लीलतेच्या आरोपावरून खटले देखील चालवले गेले. मर्ढेकरांच्या काही कविता या कविता संग्रहावरती अश्लीलतेचा आरोप ठेवून त्यांच्यावर व प्रकाशकांवर सरकारने फौजदारी खटला भरला. हा खटला IPC म्हणजे इंडियन पिनल कोड 229 अन्वये भरला गेला. काही कविता या संग्रहातील गोंधळलेल्या अन चिंचोळ्या, पिचे अंधार पोकळ, अशीच होती नकटी एक, हाडांचे सापळे हस्ती या कविता अश्लील असल्याचा आरोप केला होता. पुण्याच्या संस्कृती संरक्षक मंडळाने एका ठरावाद्वारे मर्ढेकरांच्या कवितेचा जाहीर निषेध केला. मर्ढेकरांवरती फौजदारी खटला भरण्यास हा ठराव बऱ्याच अंशी कारणीभूत ठरला. स्त्री भोगापलीकडे कोणताही विचार न करू शकलेली मानवी शरीरे, अनेक आजारांनी त्यांच्या शरीरावरचे गळून जाणारे मांस, शिल्लक उरलेली हाडे आणि तरीही स्वतःच्या या अवस्थेत उपवासाने हसणारे हे हाडांचे सापळे, असे प्रचंड मानवी अवस्थेचे चित्रण मर्ढेकरांनी हाडांचे सापळे हस्ती या कवितेत केले आहे. पुरुष सत्ताकतेच्या गर्वापोटी स्त्रीला उपभोग वस्तू मानून तिच्याशी अमर्याद लैंगिक संबंध ठेवणारी व नंतर आजारांना जर्जर झालेली विद्रूप शरीरे आणि त्यातील उपहास नेमकेपणाने रेखाटताना मर्ढेकर हाडांच्या सापळ्यासारखीच प्रतिमा वापरतात, ज्याद्वारे सूचकपणे अपेक्षित अर्थ व्यक्त केला जातो. तसेच वेश्या आणि त्यांच्या विपरीत जीवन रहाटीचे चित्र ते अशीच होती नकटी एक या कवितेत रेखाटतात. तारुण्यातील तिचे सौंदर्य, तिने ग्राहकांकडे टाकलेले नेत्रकटाक्ष, उलटे फिरून बांधलेले केस आदी सर्वच विलोभनीय, पण म्हातारपणात याची पडझड होते. तरीही आपण किती सुंदर आहोत अशी ग्राहकांना फसवी आशा दाखवून कामोत्तेजक हावभाव करणारी स्त्री, हे सर्व विपरीत आहे. या जगण्याला मर्ढेकर उलटे या शब्द प्रतिमेतून व्यक्त करतात. काय हलाकी स्त्रीत्वाची ही, माणुसकीचे काय विडंब, भोगशून्य करी भोगव्यतेचे, लिंगगंड पंचन्न प्रदर्शन या ओळीतून स्त्रीच्या हलाकीचे चित्रण होते. भोगशून्य आणि भोगव्यथा या दोन शब्द प्रतिमातून स्त्रियांच्या जगण्यातील अर्थहीनता आणि व्यथेशी जोडलेपण हे स्पष्ट होते. मर्ढेकरांच्या कवितेवर अश्लीलता व बिभत्सा यांचे आरोप न्यायालयीन पातळीवर झाले, पण त्यासोबत मराठी साहित्य समीक्षा विभागातही ते आरोप निरंतरपणे होत राहिले. अनेक टीकाकारांनी याबद्दलचे बोल आपल्या लेखातून व्यक्त केले. त्यातील एक टीकाकार म्हणजे राश वाळुंबे होत. त्यांच्या देखील टीकांचा हा मर्ढेकरांना सामोरं जावं लागलं. ते म्हणतात, मर्ढेकरांपासून पुढच्या सर्वच कवींनी बिभत्स ओंगळ प्रतिमाने वापरली आहेत. काहीतरी विशेष आशय व्यक्त करायचा असतो आणि म्हणून अशा प्रतिमानांची मर्ढेकरांना आवश्यकता वाटते असे त्यांचे भ्रंतिष्ठ चाहते आग्रहाने म्हणतो. पण त्यासाठी इतकी ओंगळ प्रतिमाने वापरण्याची आवश्यकता नाही. स्वतःच नवकवी म्हणून घेणारे आणि अगदी अलीकडचे जंतू इतके घृणास्पद आहेत की त्यांच्यावर चुकून पाय पडला तरी अंगावरती शहारे यावेत. खरे म्हणजे या असल्या ओंगळ प्रतिमांनी इतकी सोय खऱ्यात प्रथम मर्ढेकरांनीच केली आणि ते युग पुरुष ठरल्यामुळे थेट सामान्य जीवांना सुद्धा
अशी प्रतिमाने वापरण्याचा जाहीर परवाना मिळाला. हे साहित्यातील संप्रदाय या पुस्तकामध्ये काशी वाळिंबे यांनी केलेली मर्ढेकरांच्या वतीचा आरोप आहे. असे अनेक आरोप मर्ढेकरांच्या काव्यरचनेवर व त्यांनी वापरलेल्या शारीरिक अवयव व लिंग प्रधान शब्दांवर झाले. वस्तुतः हे आरोप फक्त काव्यरचनेवर व त्यांनी वापरलेल्या शारीरिक अवयव व लिंग भाषेवरच होते, पण लक्षार्थ अधिक गडदपणे मांडण्यासाठी मर्ढेकरांनी अशा शब्द प्रतिमा वापरलेल्या दिसतात. भोग व्यथा, भोग शून्य, तेल्या घरच्या ढेपा, विश्रांती स्तन, शिळी स्तनाग्रे झाकणे अशा अनेक लिंग प्रधान प्रतिमा ते वापरतात. ते अशा प्रतिमा शोषित लैंगिक जीवनाला मांडण्यासाठी वापरताना दिसतात. तर मित्र हो, या ठिकाणी आपण श्लील अश्लीलतेचे संबंधीचे वाद या संदर्भात मर्ढेकरांचा आढावा घेतला. पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील निर्बंध व त्याविरुद्धचा संघर्ष हा घाशीराम कोतवाल व गांधी मला भेटला या साहित्य कृतीतून झालेल्या वादाच्या अनुषंगाने पाहणार आहोत. या बाबतीत आपणास काही शंका अथवा अडचणी असतील तर आपण दूरशिक्षण केंद्राच्या 0230 269 3771 किंवा 0230 269 3871 या क्रमांकावरती संपर्क साधून आपल्या शंकांचे व अडचणींचे निरसन करू शकता. धन्यवाद.